तमाम आंबेडकरवादी बंधू भगिनींना व युवकांना माझा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, उद्या दिनांक 20/11/2024 सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. उद्याची विधानसभेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची असून महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगारी, बेकारी, नशेच्या अधीन गेलेल्या तरुणांना जर का बाहेर काढायचं असेल, या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हा एक मजबूत असा पक्ष निर्माण झालेला आहे. उद्धव ठाकरेंना मत म्हणजे हिंदुत्वाला मत, शरद पवारांना मत म्हणजे महाराष्ट्राला मत, काँग्रेसला मत म्हणजे संविधानाला मत, राहुल गांधीला मत. या संविधान वाचवण्याकरिता या जातीवादी शक्तीच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहायचं आहे. मला विनंती आहे, उद्या घराच्या बाहेर जाताना तुम्ही एकदा मनामध्ये निश्चय करा, तुमची बेरोजगारी, तुमची बेकारी, तुमची महागाई, महिलांवर होत असलेले अत्याचार, मुलं नशेच्या अधीन गेले, पिढ्यानपिढ्या बर्बाद होत आहे, याच्या मागं षडयंत्र हे पांढरपेशांचं आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जे संविधान बदलायला चालले त्यांना आपल्याला ह्या मातीत गाडायचं आहे. तरी तुम्हाला मी विनंती करतो, एक आंबेडकरी कार्यकर्ता, बाबासाहेब सच्चा भीमसरी म्हणून तुम्हाला विनंती करतो का तुम्ही मतदान जरूर करा. मतदानाचा अधिकार बजवा. बाबासाहेबांनी आपलं पवित्र मतदान दिलेले, ते मतदान आपण बजावलंच पाहिजे. ते आपलं हक्काचं मतदान आहे, ते तुम्ही बजावलंच पाहिजे, तुम्हाला विनंती करतो. तसेच एक विनंती करतो, मी नाशिक मध्येचे उमेदवार, आमचे सर्वांचे लाडके वसंतभाऊ गीते हे एका बलाढ्य शक्तीला तोंड देत आहे. ड्रग्सच्या विळख्यामध्ये अडकले नाशिकसाठी ते झटत आहेत. अशा उमद्या तरुणाला, अशा उमद्या माणसाला लढावं, या शिवसैनिकाला आपल्याला मतदान करायचं आहे. महाविकास आघाडीला मत म्हणजे हे संविधानाला मत, एवढंच लक्षात ठेवा. जय भीम, मतदान करा.